IPLच्या लिलावात खेळाडूंसाठी अनेकदा मोठमोठ्या बोली लागल्यात, पण 2026च्या लिलावात लागलेल्या त्या दोन प्लेयर्सच्या बोलीने अनेकांना अवाकच करून टाकले. कारण ती फक्त बोली नव्हती, तर पहिल्यांदाच कोणत्या तरी भारतीय अनकॅप प्लेयरला इतकी मोठी बोली लागली होती, ज्यांची नावं बहुतांश कोणाला माहीतही नव्हती. यातला पहिला प्लेयर म्हणजे प्रशांत वीर आणि दुसरा कार्तिक शर्मा. या दोघांनाही CSKने तब्बल 14.20 कोटींनी संघात घेतले आणि त्यातलाच एक असलेला कार्तिक शर्मा. जाणून घेऊयात या धडाकेबाज प्लेयर बद्दल. तसेच MS धोनीच्या जागी त्याला घेतला आहे का याचीही माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कार्तिकचा जन्म 26 एप्रिल 2006 रोजी राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यात एका साध्या कुटुंबात झाला. त्याचे वडील शिक्षक आणि आई एक साधी गृहिणी. पण दोघांनाही हे माहिती होतं की त्यांचा छोटा मुलगा फक्त चेंडू आणि बॅट बरोबरच मोठी स्वप्न बघतोय. त्यानं बालपणी फुटबॉल, कबड्डी सारखे अनेक खेळ खेळले, पण हातात बॅट धरताच त्याला त्याचं खरं पॅशन सापडलं. त्याचा क्रिकेटचा प्रवासही खूपच साधाच पण कठीण मार्गावरून झालाय. त्याचे पहिले प्रशिक्षक आणि मार्गदर्शक हे स्थानिक अकादमीत होते, जिथे त्यांनी बॅटिंगची कला आत्मसात केली. जेव्हा क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा तो फार कुणाच्या असे नजरेतही नव्हता, पण त्याला स्वतःवर प्रचंड विश्वास होता की एक दिवस काहीतरी तो वेगळं करणार, आणि हाच विश्वास त्याच्या स्वप्नांना बळ देत होता. जसं त्याचं वय वाढत गेलं तशी त्याची फलंदाजी आणखीनच चांगली होत गेली. राजस्थानच्या राज्य संघासाठी खेळताना त्याने दमदार शॉट्सने सर्वांचं लक्ष वेधलं. तर 2024-25 रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच 113 धावांची शतके खेळी केली, आणि हीच खेळी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी महत्वाची ठरली, आणि त्यामुळे तो अनेकांच्या नजरेतही आला. कार्तिक फक्त फलंदाजी करत नव्हता, तर तो एक चांगला विकेट कीपर सुद्धा होता. त्याच्या बॅटमध्ये धावा करण्याची, परिस्थिती बदलण्याची आणि दबावाखाली चमकण्याची कला होती. आता जर त्याचे काही रेकॉर्ड्स पाहिले तर आपल्या T20 कारकिर्दीमध्ये त्याने साधारणपणे 12 सामन्यात जवळपास 334 धावा केल्यात, जिथे त्याचा स्ट्राईक रेट हा 160 पेक्षा जास्त आहे. आणि हा स्ट्राईक रेट हेच दाखवतो की तो एक अत्यंत आक्रमक असा फलंदाज आहे. त्याचे लिस्ट A आणि फर्स्ट क्लास मधले रेकॉर्ड्स इतके साधे नव्हते. लिस्ट A मध्ये 445 धावा आणि फर्स्ट क्लास मध्ये 479 धावा. आणि हे आकडे हेच सांगतायत की कार्तिकची क्षमता ही फक्त छोट्या स्वरूपात नाही, तर लांब स्वरूपातही टिकून राहते. त्याचं करिअर यशस्वीरित्या सुरू असतानाच तो दिवस आला ज्या दिवशी त्याचं नशीब बदललं. IPL 2026 या लिलावात जेव्हा त्याचं नाव आलं होतं तेव्हा बोली 30 लाखावरून सुरू झाली होती. बोली जसजशी 5 कोटीपर्यंत वाढली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांनीही भाग घेतला होता. पण अखेर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात संघर्ष सुरू झाला, आणि शेवटी CSKने त्याला 14.20 कोटींमध्ये आपल्या संघात घेतला, जो IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महाग अनकॅप भारतीय खेळाडूंपैकी एक बनलाय. CSK मध्ये सामील होणं हा फक्त एक करार नव्हता, तर एक भविष्यातील स्वप्नांना पंख देण्याची संधी होती. CSKचे धोरण हे नेहमीच नवीन पिढीला संधी उपलब्ध करून देण्याचं राहिलंय, आणि कार्तिक याच धोरणाचा एक भाग बनलाय. आता भविष्याचा विचार करता त्याला महेंद्रसिंग धोनी, जो सध्या निवृत्तीच्या मार्गावर आहे, त्याची रिप्लेसमेंट म्हणून संधी दिली असावी असा अंदाज आहे. जरी संजू सॅमसन याला ही टीम मध्ये घेतलं असलं तरी CSKला पुढे आणखी विकेट कीपरची गरज लागेल, हाच विचार CSKच्या मॅनेजमेंटने केला असावा. शेवटी कारण काहीही असो, पण जर तुमच्याकडे धाडस, मेहनत आणि आत्मविश्वास असेल ना, तर तुम्ही कितीही छोट्या गावातून आला असला तरी जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकता. आणि याचं एक परफेक्ट एक्झाम्पल कार्तिकच्या सिलेक्शन मधून सेट झालं. भरतपूरच्या गल्लीतून खेळाची सुरुवात करून CSKच्या पिवळ्या जर्सीमध्ये जाण्यासाठी त्याने केलेली मेहनत, सराव आणि जिद्दच त्याला इथपर्यंत घेऊन आली. आता बघूयात की यातून भारताला रोहित शर्मा, अभिषेक शर्मा यांच्यानंतर विश्वासू प्लेयर असलेला आणखी एक शर्मा मिळतोय का.